दिवसापासून आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष प्रकाशदादा पाटील हे उपोषणासाठी बसलेले आहेत पाण्यासाठी। अजूनही या प्रशासनाला जाग येत नाहीये। का जाग येत नाहीये? 3 दिवस झालेले, 3 दिवस उलटूनही गेले तरी हे लोक कोणी लक्ष द्यायलाही आलं नाही, काही नाही। आज दिव्यातच पाण्याचा प्रॉब्लेम आहे। मुंब्रा या ठिकाणी कधीच पाण्याचा प्रॉब्लेमही आम्हाला दिसून आला नाही, आढळलाही नाही। दिव्यात किती MLD पाणी आहे हेच पाणी आम्हाला अजूनपर्यंत कळलेलं नाही। 40 MLD पाण्यामध्ये पाणी आहे कुठं, जातं कुठं? दिव्यामध्ये टँकर बंद होतील केव्हा? दिवा आणि मुंब्रा या परिसरांमध्ये 40 MLD पाणी येतं। मग हे पाणी दिवा आणि मुंब्र्यामध्ये आहे तर हे दिव्यातलं पाणी हे जे 40 टँकर चालतात, मग हे पाणी मुरतं कुठं? आज आम्हाला दिवावासियांना पाणी विकत घ्यावं लागतं। आम्ही पूर्ण वर्षभराचं बिल भरतो, मग हे पाणी जातं कुठं? आम्ही केव्हा 500 रुपयाचं पाणी घेतो, टँकर घेतो। आज आम्ही बोललो की आमच्यावर कारवाई हे लोक करतात की यांचे बिलं भरलेले नाही, गल्लोगल्ली हे लोक बिलासाठी फिरतात। मग पाण्यासाठी काय येत नाही हे लोक? आज हे अधिकारी झोपलेत का? त्या प्रशासनाला जाग येण्यासाठी आमचे विभागाध्यक्ष प्रकाशदादा पाटील हे उपोषणाला 3 दिवसापासून बसलेले आहेत। जय महाराष्ट्र। मी किरण दर्वी, उपविभागाध्यक्ष दाती विभाग। आज आपला प्रकाश पाटील उपोषणावर बसले 3 दिवस झाले। त्या आपल्या अधिकारी प्रवास समिती अजून कोणी आला नाही इथे, 3 दिवस झाले कोणी इथे येत नाही। आज तर दिव्यामध्ये काय घटना घडली या आंदोलनाच्या मुळे, याला जबाबदार कोण आहे? याच्यासाठी तुम्ही इथे येऊन आमचं काय आहे, आमचं काय मागण्या आहेत त्या पूर्ण करा आणि आमच्या उपोषणाला मोकळं करा इथे आम्हाला प्रकाश पाटील। सर्वांना जय महाराष्ट्र। दिनेश पाटील, दिवा उपशहर अध्यक्ष। आज 3रा दिवस आहे या उपोषणाला। आपले प्रकाश पाटील विभागाध्यक्ष आहेत, ते 3 दिवसापासून उपोषणाला बसलेत, पण आजपर्यंत प्रशासनातून एकही जण इथे भेट द्यायला आलं नाही। मला एकच प्रश्न उद्भवतो की जर दिवा आणि मुंब्रा यांना समांतर पाणी दिला जातो तर हा पाणी जातो कुठे? जर मुंब्रावाल्यांना पाण्याची कमतरता भासत नसेल आणि ती कमतरता फक्त दिवावाशांनाच भासत असेल आणि रोजचे जे 150-200 टँकरचे दिव्यामध्ये येतात ते कोणाच्या आशीर्वादाने चालू आहेत? ह्या प्रश्नाचं मला उत्तर हवं आहे। आणि जर प्रशासनाचं नियोजन त्यांना जमत नसेल, आजपर्यंत जो पाण्याची कमतरता आली दिव्यावाशांना, जर प्रशासनाला ती नियोजनाचं हे जमत नसेल तर त्यांनी प्रशासन आमच्या हातात द्यावा, आम्ही त्यांना दाखवू की पाणी कसा पुरवला जातो। नमस्कार।